मित्रांनो, आज दिनांक 5 मार्च 2026 उदगीर म्हैस बाजारात आपण आलो. आता उन्हाळा चालू झाला मित्रांनो, तेव्हा बाजार टाईट राहणार, म्हशीच्या किमती पण जास्त राहणार. चला आजचा बाजार संपूर्ण बघा आणि कसा आहे काय आणि कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, मुर्रा म्हैस आहे. म्हैस बघा कशी आहे, एकदम मोठी म्हैस आहे. आणा फिरवा. मुर्रा आहे मुर्रा. सडं बिडं बघा कशी आहेत, कास बीस. आणा माघार आहे ना, बांधा आता बांधा. चला किंमत वगैरे विचारू दुधाला कशी आहे काय नाही, नंबर वगैरे घेऊ. तुमचं नाव सांगा बरं आधी, नाव गाव. अजित शेख, शिवनखेड गाव. शिवनखेड कुठाले हे तालुका? तालुका अहमदपूर. अहमदपूर का? नंबर सांगा. 74 99 54 35 08. किती सांगला म्हशीची? म्हशीची 160. 1,60,000. 60,000. 60,000 का? किती वेळ येताना ही ना आता? तिसऱ्या नाही का? दुधाला कशी आहे? दुधाला 7-7 लिटर दूध दिलं. हां, आता गाभण आहे. गरीब आहे की गरीब आहे. गॅरंटी वगैरे? गॅरंटी. तर मित्रांनो, किंमत तुम्ही ऐकलो, नंबर बघितलो. शेतकरी येतं आवली तर कॉन्टॅक्ट करून घ्या. कुणी जर आमच्या चॅनलच्या माध्यमातून कॉल केलं तर कमी जास्त होणार का? होणार ना? तर मित्रांनो, कॉन्टॅक्ट करून घ्या. आता जसं जसं उन्हाळा चालू झाला तसं तसं बाजारात भाव कसे उतार चढ होतात काय नाही, जनावर जास्ती तर कमी येतात. तर चला विचारू एकेकाला. भैया तुमचं नाव सांगा. यादूर टप्पेवाले. कसा आहे आजचा बाजार उदगीरचा? आजचा बाजार चांगला आहे. म्हशी कमी आल्यात आजच्या बाजारात. हां, भाव कसे आहेत आजचे? भाव लई टाईट आहे. टाईट आहेत का? रेट आहे. आता हिच्या पण कसा उन्हाळा जसं चालू झाला तसं टाईटच होतं बाजारात. हां माल कमी येत राहता आता वरच्या वरी. हां. टाईटच चालणार. तुमचं काय म्हणणं आहे आजच्या बाजाराबद्दल? आजचा बाजार तर बहुत चांगला टाईट झालेला आहे. हां, हो, शेतकऱ्यांनी आपले जर म्हशी विकायचे असेल तर आता सध्या हेच सीझन आहे का? सीझन विकण्यासाठी हे सीझन आहे बघा. आता. 4 पैसे कमवून चार घ्यायचे. पैसे कमवायचे. हां. सध्या आता ताण्या म्हशी भेटणार आहे का? हम्म. उन्हाळा चालू आहे आता सध्या. तुमचं कोणतं गाव? पोखरणी देवी राणी सावरगाव. तुम्हाला काय म्हणायचे बाजाराबद्दल? बाजारभर बघा, आता कसा उन्हाळा दिवस आहे, येण कमी असते. येण कमी असल्यामुळं म्हशीला मार्केट असते, त्याच्यामुळं म्हशीला भाव आहे. आजच्या उदगीर बाजारामध्ये भाव चांगला आहे म्हणा. चांगला आहे, चांगला आहे. तर शेतकरी बांधवांनो, ऐकलं का तुम्ही? माझ्यासमोर शेतकरी थांबलेले आहेत, त्यांनी त्यांची राय दिलेली आज उदगीर म्हैस बाजारामध्ये येऊन. भाव चांगले आहेत म्हणले, आज भाव वाढले आहेत म्हशीवांचे. तर होता होईल तेवढं कमेंट करून सांगा तुमची राय कशी आहे काय नाही सध्याच्या उन्हाळ्याच्या बाजारात. उन्हाळा चालू झाला आहे ना, आता उन्हाळा चालू झाला आहे. आपण आता हळूहळू शेडचे व्हिडिओ घेणार आहोत. डेअरी फार्मवाले जे असतात का नाही, आता तुमच्या एरियामध्ये कुठलं शेड मोठं आहे काय नाही कमेंट करून सांगा. आम्ही तिथं येऊन तुमच्या शेडची मुलाखत घेऊ, तुमच्या गावामध्ये, गावाच्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये. तर मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा. आपण आता मुलाखती चालू करणार आहोत आता घ्यायला आपल्या चॅनलवरती. ज्यांच्याकडे 10-20 म्हशी असतील अशी शेड पण सांगा, 50-60 100 तसे पण सांगा. म्हणजे होता होईल लहानातले लहान आणि मोठ्यातले मोठे शेड आम्ही आपल्या चॅनलवर मुलाखतीच्या ह्याच्यामधून दाखवणार आहोत. तर सांगा पट कमेंट करून आपल्या एरियामध्ये कुठं कुठं शेड आहेत काय नाही. म्हशी असू द्या काय असू द्या चालतंय, काय अडचण नाही. गावरान मुर्रा कुठली असू द्या कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तिथे येऊ आणि मुलाखत घेऊ. गावरान म्हैस आहे, फिरवा बरं जरा. म्हैस बघून घ्या आधी कशी आहे. शेतकऱ्याची म्हैस आहे मित्रांनो. कासाला विचारा बघा कशी आहे काय. जरा इकडे घ्या पहिले म्हैस बघा मित्रांनो कशी आहे. सडं बिडं बघा. नाव सांगा तुमचं. पांडुरंग वैजनाथ होंडेकर, राहणार मंगरूळ, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. किती सांगलो? तिचे सांगला 72. 72,000. हां, किती नाही? दुसऱ्या नाही येऊन 15 दिवस झाले. 15 दिवस झाले का? पोटाखाली काय? हलगट आहे. हलगट आहे. हां. दुधाला कसे? दुधाला 3.5 आहे. काय मला टाईमला गॅरंटी खात्री? खात्री सगळ्या गोष्टीची. हां. किंमत किती म्हणलं? 72. 72,000. नंबर सांगा. 80 हां 83 हां. 92 26. तर मित्रांनो, म्हैस तर तुम्ही पाहिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण घेतला आपण. जर
म्हैस घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करून घ्या, गॅरंटीचे म्हणतात म्हैस. तर मित्रांनो, उदगीर म्हैस बाजारात मुर्रा म्हैस आलेली आहे. शेतकरी येतं. पहिले तर तुम्ही म्हैस बघा कशी आहे. कशी वाटली म्हैस मित्रांनो. कास बीस दाखवतो तुम्हाला, चारी बाजूने बघून घ्यायचं. कासाला कशी आहे बघा. तर चला आजचा भाव बघू, बाजार भाव. तुमचं नाव सांगा ना. बहादूर शेखलाल मुंजवार, गाव, आठवडा, तालुका, साकूर. किती सांगला म्हशीचे? 1,10 सांगला साहेब. 1,10,000 का? हा. 1,10,000 सांगले आहेत. किती वेळा नाही म्हैस? दुसऱ्या नाही ना. दुसऱ्या नाही का? हो. गाभण आहे का? हो गाबणी आहे. दुधाला कशी आहे? 4 लिटर दिले बा. 4 लिटर दिले का? तर मित्रांनो 4 लिटर दिलेली दूध आहे म्हैसा म्हणतात. किंमत तर ऐकलं तुम्ही किती आहे काय नाही. थोडंसं फिरून दाखवा, पुढं नेऊन मागं ना. हो. लातूर जिल्ह्यामध्ये सुप्रसिद्ध म्हैस बाजार आहे उदगीरचा. दर गुरुवारी भरला जाणारा बाजार आहे. तर कशी वाटली मित्रांनो म्हैस? म्हैस तर चांगली आहे मित्रांनो. कॉन्टॅक्ट नंबर घेऊ, कॉन्टॅक्ट करून घ्या आवडली तर. 88 080 145 145. 145. नाव काय म्हणलं? बहादूर शेखलाल मुंजवार. उदगीर म्हैस बाजारात परत एक गावरान म्हैस दाखवतो तुम्हाला. थोडं शिंगाळू टाईप आहे. बघा म्हैस बघा आधी कशी. फिरवा भैया जरा, पुढे नेऊन माघार आहे ना, नेऊन माघार आहे ना. फिरवा जरा पुढे या. अशा प्रकारे गावरान म्हैस बघा. आणा माघार आहे ना. आता उन्हाळा चालू झाला मित्रांनो, पाठीवर पाणी मारत होते. चला तुम्हाला सड वेळ दाखवतो जरा. कास बीस बघा कशी म्हैस. चला किंमत वगैरे विचारू. तुमचं नाव गाव सांगा भाई. शेख सादी गुलाब, गुंजेगाव, तालुका, गंगाखेड. किती सांगणार आहे म्हशीचे? तिचे 85. 85,000 का? प्युअर गावरान आहे. प्युअर गाव. टायमाला कशी देते? काय मला 4.5 4.5. 4.5 आहे का? आता गाभण आहे का? नाही येलेली इलेली का? पोटाखाली काय खाली आहे. खाली आहे का? अच्छा, नंबर सांगा. 84 12 024 20 9. किंमत किती म्हणतो? 85. 85. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. म्हैस बघा चांगली गावरान आहे. मित्रांनो आता चालू झाला आहे उन्हाळा आणि म्हशी आता येतात बाजारामध्ये कमी. त्याच्यामुळं म्हशीवाचे भाव जवळपास 30-40 हजार वाढले. आणि काही म्हशी बाजारपर्यंत येईनात, पण तिथं रस्त्याला टेम्पो लावला धक्क्याला की तिथं सौदा होऊन चालला. अशी परिस्थिती आहे. भाव एकदम टाईट, एक नंबर किमती वाढल्यात. तर बघा कसा वाटला काय उदगीर म्हैस बाजार. तर मित्रांनो मुर्रा म्हैस आहे. म्हैस बघा पहिले कशी. जरा जाऊ दे, पुढे जाऊ द्या ना. कास बीस बघा कशी सडं बिडं. एक नंबर म्हैस आहे, मोठी म्हैस आहे. आणा माघार आहे ना. शेतकरी आहेत बरं का. बघा म्हैस कशी. थांबा भैया थांब. बघितलो का सडं बिडं कशी. तर चला किंमत वगैरे विचारू. दुधाला कशी आहे काय नाही. तुमचं नाव गाव सांगा आधी. नाव संजय नामदेव राठोड का? हा, देवणी. कोणचं गाव? देवणी. देवणी का? नंबर सांगा. 78 21 08 98 12. कसे आहे दुधाला येणं? दुधाला 8 लिटर. काय मला 8 लिटर दिले का? किती वेळ येता नाही ना आता? तिसरा गाभण आहे का? हा गाभा. किती सांगलं बा? त्याचे सांगला 1,80,000. 1,80,000 का? विकले आहे ना. विकली का? तर मित्रांनो विकली म्हणतात. 1,55,000 लिटर. 1,55,000 विकली का? तर आजचा म्हैस बाजार बघा कसा आहे.
काय वाटतंय आता सध्या म्हशीचे बाजार कसे आहेत? थोडं टाईट तेज आहेत? तेज आहे ना थोडं. तेच आहे ना हा, आता तेच. उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळा जारी झाला. मार्च महिना मार्च लागला महिना लागल्या पण थोडं तेज आहे. काही शेतकऱ्यांच्या म्हशी तर बाजारापर्यंत पण येत नाही, घरीच घरीच विकतात. सध्या बाजार टाईट आहे बरं का मित्रांनो, भाव पण व्यवस्थित आहेत कारण उन्हाळा लागला आता, मार्च महिना चालू झाला आहे. मित्रांनो परत एक म्हैस दाखवतो तुम्हाला. हे बघा म्हैस समोर कशी आहे, शिंगाळू म्हैस आहे, गावरांमध्ये मोडते, पंढरपुरी टाईप. असंच फिरवा जरा पहिले म्हैस बघा. आता उन्हाळा चालू झाला मित्रांनो, भाव पण टाईट आहेत. एक मिनिट पहिले तुम्हाला म्हैस दाखवतो मी. बघा म्हैस कशी आहे. आता हिची किंमत वगैरे विचारू आपण. चला दुधाला कशी आहे, काय किती वेळ आहे, काय बघितली का म्हैस? चला मालकाला बोलू. किती सांगला किंमत? 65 सांगितलं. 65,000 का? 65. किती वेळ येता नाही ना आता? आता पहिल्या येताना पहिल्यानंच आहे का? हां. तर मित्रांनो नंबर सांगा की तुमचा. 97 64 24 25 50. एखाद्याने जर कॉल करून आला तर कमी जास्त होणार का? कमी जास्त करून देऊ 55 पर्यंत देऊ. हां. हो अजून कमी जास्त होईल. तर मित्रांनो खात्रीशीर म्हैस आहे म्हणतात, कॉन्टॅक्ट करून घ्या. नंबर पण दिले त्यांनी. सुशेला गरम लवकर या. या सुशेला गरम, भजे गरम, सुशेला गरम, लवकर या. या सुशेला गरम, तर मित्रांनो या म्हशीचा सौदा चालू आहे गावरान. चल द्या तुमचं चल द्या. लाईव्ह सौदा बघू आपण. या म्हशीचा सौदा चालू आहे बघा. बघा ही म्हैस कशी आहे. गावरान म्हैस आहे. किती आहे दुधाला येईन? कशी आहे दुधाला? कशी आहे ना दुधाला 3 लिटर दिले. किती चांगले आहेत? दुसरे नाही. दुसऱ्या नाही का? तर चला हिचा सौदा चालू आहे. भया तुमचं नाव गाव सांगा. म्हणणार धनाजी आटोळकर. धनाजी आटोळकर, राहणार दुधवाडी. नंबर सांगा. 99 60 12 हं. 01 87. किती सांगला आहे म्हशीचे? 75. 75,000 का? दुधाला कशी आहे ना? 3 लिटर. 3 लिटर का? सौदा चालू आहे का? सौदा चालू. तर मित्रांनो हे बघा, समोर सौदा चालू आहे म्हशीचा. काय बी बोलू दादा. मित्रांनो एक जाफर म्हैस आलेली आहे. म्हैस बघा कशी आहे, जाफर जातीची. तुम्हाला दाखवतो म्हैस बघा आधी कशी आहे. तर ही जाफर म्हैस. चला किंमत किती आहे काय विचारू, विकली आहे का नाही सगळं बघू. तर या जाफर म्हशीची किंमत वगैरे विचारू. चला आजच्या तारखेमध्ये. भैया तुमचं नाव सांगा. नवनाथ राज्य नानकपूर गाव गाव उदगीर. उदगीरच का? विकली का विकायची? विकली आम्ही. विकली का? कितीला विकली? हे 65 65,000. हे पार्टी आहे का? पार्टी आहे. वासरू ती वासरू आहे का? दुधाला कशी येईन? 4 आहे 3 तांचं. 4 डिते का? किती वेळ येता नाही ना? हे 4 चौथ्या नाही का? तर मित्रांनो किंमत वगैरे तुम्ही बघितलं कसं आहे काय नाही. तर मित्रांनो सोनवती गावचे एक शेतकरी बांधव आलेत आपले 2 म्हशी घेऊन बाजारामध्ये उदगीरच्या. पहिले तर तुम्ही म्हशी बघा कशी येतात, दोन्ही मुर्रा येतात. कशा वाटल्या म्हशी? चारी बाजून आधी तुम्ही म्हशी बघून घ्या. आता ही एक म्हैस आहे समोर तुमच्या आणि ही एक म्हैस आहे. दोन्ही मोठ्या म्हशी येतात, दोन्ही मुर्रा येतात. तर आपण किंमत वगैरे विचारू दुधाला कशी आहेत काय नाही. त्याआधी
तुम्ही म्हशी बघून घ्या. ही एक आहे आणि ही एक आहे. थोडंसं पाठीमागच्या साईडला दाखवतो मला, सगळं व्हिडिओ बघून घ्या. कासामध्ये अशा प्रकारे या 2 म्हशी येतात. तर चला, ज्यांच्या या म्हशी आहेत त्यांच्याकडे जाऊ, पूर्ण माहिती घेऊ. दुधाला कसे आहेत, भाव काय काय नाही, किती वेतन आहेत, सगळं बघू. घ्या सर कास बघा मित्रांनो कसं आहे. तर चला मालकाला भेटू आणि सगळे विचारू. तुमचा परिचय सांगा. डॉक्टर दिलीप पाटील, राहणार सोनवती, तालुका जिल्हा लातूर. ही म्हशी 7-7 लिटरच्या आपल्याला गॅरंटीने द्यायची आहे. आपला नंबर घ्या 9975 020883. हवावी लागत असलं तर भेट. आता ही जी अलीकडची म्हैस आहे, हिला दूध किती टाईम आला? सध्या आता 12 निघाला, एक साडे वासराला पाजून 14 लिटरची गॅरंटी काढून 14 लिटर. हो, 2 टायमात 14 लिटर निघते. पलीकडची पलीकडली 12 लिटर. 12 लिटर का? 2 टायमात 12 लिटर निघते. एकला 2 महिन्यात 2-4 दिवस लागेल. खाली चालू 12-14 लिटर सरळ करते. आता दोन्ही गाभण आहेत का? हो, दोन्ही. एक येलेली आहे, एक गाभण आहे. जे पलीकडची इलेली का? हा, येलेली वासर खाली बसलेला आहे. अच्छा. सावलीला बसलेला. आणि ही गाभण आहे. काही गाभण आहे. तर मित्रांनो, कोणी जरी कॉन्टॅक्ट केलं समजा आमच्या चॅनलच्या माध्यमातून, किंमत कमी जास्त होणार का? हो, होणार होणार ना? धंद्यात बसल्या कमी जास्त होईल. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. नंबर पण दिलेला आहे त्यांनी, नाव गाव सांगितलेलं आहे. फक्त 11:30 वाजल्यात आणि उदगीर म्हैस बाजार बघा किती सुना वाटते. म्हशी विकून मोकळे झाले. 10-10:30 वाजेपर्यंत सौदे होऊन गेले. आता उन्हाळा चालू झाल्यामुळे दनादन सौदे होतात, म्हशी विकले जातात, भाव पण टाईट आहेत. तर मित्रांनो तुम्हाला परत एक गावरान म्हैस दाखवतो. चला, समोर थांबलेली म्हैस बघा कशी आहे. शेतकऱ्याची म्हैस आहे. पहिले तर म्हैस बघून घेत जावा तुम्ही, सडा व्हिडिओ बघत जावा कशी वाटली काय नाही. शेवटला आपण विचारू किंमत वगैरे, दूध कसं आहे काय नाही. म्हैस बघा कशी आहे, प्युअर गावरान आहे बरं का. भैया वडाव जरा पुढे नेऊन मागे येणार बरं, जाऊ द्या. वडा सारखं आला माघारी. गावरान म्हैस आहे. तर चला मित्रांनो किंमत वगैरे विचारू, कॉन्टॅक्ट नंबर घेऊ. भैया कोणचं गाव तुमचं? लासुना. तालुका देवणी का? किती मिळाला म्हशीचे? 85,000 का? प्युअर गावरान आहे. प्युअर गावरान. किती वेळ नाही? दुसऱ्या नाही का? दुधाला कशी आहे टायमाला? 3 लिटर. 3 लिटर का? गरीब आहे की? हा, गरीब. दोन्ही पण पिढ्यांना चालते. हां. किंमत किती म्हणलं? 85. नंबर सांगा बरं. नंबर नाही सांगा नंबर. 77 73 98 13 78. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. गावरान म्हैस आहे, आवडली तर. मित्रांनो या म्हशीचा सौदा चालू आहे. चला सौदा बघू. एक 5 द्यायचं. हा, घेऊन जाऊ मामा सांगा. मामा खरं सांगतो तुम्हाला. पंचमुखी परमेश्वर दुसरं बोललं. काही मधून वाट द्या म्हणलं, मी दे ना म्हणलो. मी 1 10 1 15 म्हणलो, लास्ट 1 5 देतो म्हणलो. वरी 2 केले आणि चलत राहिले. दे ना म्हणलो. म्हैसच काय 5 लिटर. किती सांगलो? तिचे 21. 1,20,000. किती वेळ नाही? 4थ्या नाही. आणि दुधाला कशी टायमाला? दुधाला 6. टायमाला 6. कोणती जात आहे? रिंग गुजर. नंबर सांगा तुमचा. सांगा. 95 52 73 18 34. कोणचं गाव? मुत्तलगाव. कुठं आलं हे? गुत्ती गोंशी. तर मित्रांनो ही म्हैस आहे. म्हैस कशी वाटली काय नाही बघा. दुधाची खात्री आहे म्हणतात. रिंग गुजर आहे. तर अशा प्रकारे ही म्हैस आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण आपण दिलेला आहे.
कॉन्टॅक्ट करून घ्या. मित्रांनो समोर तुम्हाला 3 म्हशी दिसत आहेत. एक शिंगाळू आहे आणि 2 मुर्रा. चला या 3 म्हशीची माहिती घेऊ, किंमत विचारू, दुधाला कसे आहेत, गाभण आहेत का कसे आहेत काय नाही सगळं. चला आता ही म्हैस बघा कशी आहे. परत या 2 आणा इकडे या बरे. समोरची जी पंढरपुरी म्हैस आहे आधी त्या म्हशीचं विचारू. आता ही पंढरपुरी म्हशीची किंमत किती सांगलो? 1.25 लाख. 1.25 लाख का? किती वेळ येता नाही? तिसऱ्यांदा आहे का? गाभण आहे का? आणि दुधाला कशा टायमाला? 12 टायमाला 6. टायमाला 6 का? किती किंमत म्हणून? 1.25 लाख. 1.25 लाख. आता ह्या दुसऱ्या 2, आता ही अलीकडची 1,40,000 का? हिनं कशी आहे दुधाला? 13-14 का? ही पण गाभण आहे का? आणि ही पलीकडची ही पण गाभण आहे का? हिची किती सांगा? 1,30,000 का? 1,30,000. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या बरं अण्णा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 94 20 40 50 94 21 27 52 60. नाव गाव? अंकुश गव्हाणे. तर मित्रांनो कॉन्टॅक्ट करून घ्या. आता ही एक म्हैस बघा तुम्ही कशी आहे. बामणी गावचे शेतकरी आहेत. उदगीरच्या खालच्या साईडला गाव आहे बामणी. म्हैस बघा कशी आहे. तर चला किंमत विचारू आपण, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊ. अशा प्रकारे म्हैस आहे. तुमचं नाव आणि गाव सांगा. तुळशीराम रावी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. किती म्हणलो किंमत? 85. का? किती वेळ येता नाही ना? तिसऱ्या नाही. तिसऱ्या नाही का? हां. दुधाला कशी आहे? 4 आहे. 4 लिटर टायमाला. चांगलं नंबर पाठा का? हां. नंबर पाठा नाही का? पाठवू. नाही का? सोबत कोण नाही का? नाही एकटं. तर मित्रांनो नंबर नसल्यामुळे आपण नंबर काय देऊ शकत नाही. काय नाही. भाव खुल्ला येतो, भाव बघतोय म्हशी. आता सध्या उन्हाळा चालू झाला आहे. उन्हाळा चालू झाला. म्हशीवाची किमती वाढल्यात का आता? भाव वाढले. हां म्हणजे म्हशी कमी येतात का बाजारामध्ये सध्या? नाही बरे येतात. सीझन पोळ्याच्या जास्त येतात. म्हणजे फेब्रुवारीपेक्षा मार्चमध्ये किंमत जास्त वाढल्यात म्हणा की म्हशीच्या? सरासरी किती किमती वाढल्यात? 1.25 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख. तुमच्या समोर आता तुम्हाला 2 म्हशी दिसत असतील. म्हशी बघा कशी येतात, एक नंबर. बाय जरा फिरवा फिरवा फिरवा. 2 म्हशी येतात. आपण किंमत पण विचारू, नंबर पण घेऊ. पहिले तर तुम्ही म्हशी बघा कशी आहेत. तर या 2 म्हशी थोडंसं पुढे नाही की तिकडं, तर कासाला बिसाला दुसू द्या. आधी हिचं दोन्हीचं घेऊ. तर चला मित्रांनो माहिती विचारू. नाव गाव सांगा तुमचं. सदाशिव मारुती शिंदे, गाव राहणार वाढवणा, तालुका उदगीर, जिल्हा राहतो. किती मशीन लावाल? 5 आणल्या ते 1 इकले. एक इकली 4 आहेत का? आता या दोन्हीची किती सांगला? 1.90. कोणची? ही अलीकडली 95 सांगलं तुम्ही. अच्छा 95 का? दुधाला कशी आहेत? 4 लिटरची गॅरंटी. दोन्ही पण? किती वेळ येतं नाही आता? हे तिसऱ्या नाही, ते दुसऱ्या नाही. अलीकडची तिसऱ्या ना, पलीकडची दुसऱ्या ना. अलीकडची किंमत किती म्हणलो? 95. पलीकडची 95. तर मित्रांनो नंबर सांगा. 9168 41 34 27. तर मित्रांनो म्हशी पाहिल्यात तुम्ही, किंमत पण आपण विचारलंय. या 2 म्हशींचं सांगितलं त्यांनी. त्यांच्या अजून 2 म्हशी येतात, ते पण तुम्हाला दाखवतो. हे बघा त्यांच्या या 2 म्हशी येतात अजून. भैया फिरवा येईल ना, जरा फिरवा की पुढं नेऊन माघार आहे ना.
आता या दोन मशीनचं विचारू आपण किंमत वगैरे कशी आहे, दुधाला कशी आहेत, सगळे व्हिडिओ बघा कसे आहेत. आणा माघारी, आणा आणा आणा, फिरवा माघारी. चला आता यांच्या किमती आपण विचारू. सध्या तर बाजार टाईट आहे भाऊ. प्रत्येक म्हशीची किंमत 43,000 वाढलेली बरं का सध्या उन्हाळा असल्यामुळे. आता या 4 म्हशी यांच्या आहेत. आधी तुम्हाला दाखवलेल्या 2 आणि नंतरच्या त्या साईडच्या 2. तर त्या म्हशीवांचं आपण विचारू. आता ह्या ज्या म्हशी आहेत पलीकडच्या त्यांच्या कशा आहेत किमती? ते पलीकडचीला 1,5 सांगाले आणि हिला 85 सांगाले. अलीकडच्या हां मधली आणि दुधाला कशी आहे ते मधली 3.5 लिटर देते, पण ती 6 लिटर देते. ते? किती वेतन आहे? ते पलीकडची 3ऱ्यानं आहे, ही 4थ्यानं आहे. 4थ्या नाही का? तर या 2 म्हशीचं सांगतो त्यांनी, ही एक आणि ही एक, या 2 म्हशीचं. कारण त्या 2 म्हशींचं आधीच आपण माहिती घेतलंय. तर कसं वाटलं काय नाही, कॉन्टॅक्ट करून घ्या. व्यवस्थित वाटले तर संपर्क करून व्यवहार करून घ्या. या 4 म्हशीचा स्टॉक आहे यांच्याकडे. 5 होत्या, 1 इकली म्हणतात. सौदा चालू आहे. ठीक आहे व्यापारी उदगीर बाजार मेस बाजार म्हणलं बघा आवडतंय का? जाऊ दे नाही तर मग तिकडे साहेब नाही आवडतं मग जाऊ दे. फायनल जायचं हे तर नाहीच म्हणाले बाबा. मित्रांनो, कसा वाटला मग आजचा उदगीर म्हैस बाजार? चला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये.